सांगली सर्वसामान्यांच्या अधिकारांची अखंड जपणूक करणारा राष्ट्रीय मानवाधिकार संघ नवी दिल्ली या संघटनेच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकतीच विजयनगर सांगली येथील कार्यालयात पार पडली। त्या बैठकीमध्ये संघटनेचे सध्या सुरू असलेले काम, भविष्यात काय करावे लागेल याबाबत विचारविनिमय करण्यात आला। उपस्थितांचे स्वागत अनिल दडगे यांनी केले। प्रस्तावना संघटनेचे प्रदेश सचिव दीपक ढवळे यांनी केली। सल्लागार नाना कनवाडकर, अनिल दबडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। संदीप लोंढे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, दीपक ढवळे महाराष्ट्र प्रदेश सचिव, नाना कनवाडकर महाराष्ट्र प्रदेश सल्लागार, डॉक्टर अनिल दबडे महाराष्ट्र प्रदेश सल्लागार, अनिल दडगे सांगली जिल्हाध्यक्ष, ॲडव्होकेट बाळासाहेब वाघमोडे सांगली जिल्हा विधी सल्लागार, गजानन लोहार सांगली शहराध्यक्ष, स्वप्नील मिर्जे मिरज शहराध्यक्ष, सुभाष अर्जुन आटपाडी तालुका उपाध्यक्ष, सुरेश अर्जुन आटपाडी तालुका महासचिव इत्यादी मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या आटपाडी तालुका कार्यकारिणीची निवड ही यावेळी करण्यात आली। पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे तसेच ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले। मानवाधिकार सुरक्षा संघ यांच्या माध्यमातून मला सुभाष क्रांती तालुका अध्यक्षपद दिल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। आणि मी या पदाच्या माध्यमातून जे गोरगरीब ज्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम मी प्रथमदर्शी संदीप लोंढे सरांच्या मार्गदर्शनाखाली करीन आणि संघटनेचं पूर्ण काम करण्याचा प्रयत्न करेन। राष्ट्रीय मानवाधिकार संघ आटपाडी तालुका महासचिवपदी माझी आज नियुक्ती झालेली आहे। तर या पदाच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना तळागाळातील गोरगरीब जनतेला, वंचिताला, नडलेल्या सर्व गरजू व्यक्तींना प्रामुख्यानं न्याय देण्याची भूमिका ही या माझ्या पदाच्या माध्यमातून मी करेन। आणि यासाठी माननीय संदीप लोंढे साहेब आणि इतर त्यांचे सहकारी यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मला लाभत राहील आणि त्यांच्या मार्गदर्शनाने योग्य त्या प्रकारे लोकांना न्याय देण्याची भूमिका या पदाच्या माध्यमातून घेतली जाईल असं मी या ठिकाणी तुम्हाला नमूद करतो।